गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 10वा टोनपसिद्ध लक्षण नाम श्रीराम समर्थ। आवरणोदकी हटकेश्वर त्यास घडे नमस्कार महिमा अत्यंतची थोर तया पाताळ लिंगाचा। आता सध्या दशक 17वा प्रकृती पुरुष नाम सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण या दशकातील समास 9वा तनुचतुष्टीय नाम या समासाचे श्रवण केले। आता चालू आठवड्यापासून या दशकातील शेवटचा समास टोनप सिद्ध लक्षण नाम सुरू झालेला आहे। आता टोनप म्हणजे अविवेकी आणि अज्ञानी माणूस, ज्याला चांगलं वाईट खरं खोटं काही कळत नाही। श्री समर्थ या समासाच्या पहिल्या ओळीत सांगतात की टोनप सिद्ध लक्षण समजा असे कोणी सांगितले की अवर्णोदकात हटकेश्वर असून त्या पाताळलिंगाचा महिमा अत्यंत थोर आहे, तरी प्रत्यक्ष तिथे कसे जाता येता येईल बरे, म्हणून त्यास फक्त दुरून नमस्कारच घडू शकतो, परंतु तेथे जावावे ना, शरीरे दर्शन घडेना, विवेके आणावे अनुमाना तया ईश्वरासी। श्री समर्थ यावेळी सांगतात की तेथे आपल्याला जाता येत नाही, शरीराने दर्शन घडत नाही, असे झाले तर विचाराने त्या ईश्वरासंबंधी अनुमान करावे। साता समुद्राकडे वेडे उदंड भूमी पलीकडे सेवटली तुटे कडे भूमंडळाचे। श्री समर्थ इथे सांगतात की साता समुद्राच्या वेड्यापलीकडे उदंड भूमी आहे, शेवटी भूमंडळाचे तुटलेले कडे आहे। सात समुद्र ओलांडावे तेथे जाणे कैसे फावे, म्हणून अविवेकी असावे साधुजन। श्री समर्थ या ओळीत सांगतात की समुद्र ओलांडून तेथे कसे जाणे होईल, म्हणून साधुजनांनी विवेकानेच त्याचे ज्ञान करून घ्यावे। जे आपणास नव्हे ठावे ते जाणत्यास पुसावे, मनोगेतने फिरावे हे तो घडेना। श्री समर्थ म्हणतात की जे आपल्याला माहीत नसेल ते जाणत्याला विचारावे, पण शरीराने मनाच्या गतीने फिरावे हे अशक्यच आहे। जे चर्मसृष्टीत नव्हे ठावे ते ज्ञानदृष्टीने पहावे, ब्रह्मांड विरून राहावे समाधाने। श्री समर्थ ते सांगतात की जे चर्मदृष्टीने पाहता येत नसेल ते ज्ञानदृष्टीने पहावे, ब्रह्मांडाचे विवरण करून समाधानाने राहावे। मध्ये आहे भूमीचे मंडळ, मध्ये आहे भूमीचे चढळ, म्हणून आकाश आणि पाताळ ते चढळ नसता अंतराळ चहूकडे। श्री समर्थ ते सांगतात की आकाश आणि पाताळ यामध्ये भूगोळाचा गोळा आहे, म्हणून त्याला वेगळे म्हणायचे। मध्ये हा गोळा नसता तर चहूकडे अंतराळच भरलेले दिसले असते। तयास परब्रह्म म्हणावे जे उपाधी वेगळे स्वभावे, जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार। श्री समर्थ ते सांगतात की जे स्वाभाविकपणे उपाधिरहित आहे, जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार आहे, म्हणून दृश्य मायेच्या मागुसी नाही, त्यास परब्रह्म म्हणावे। दृष्टीचे देखणे दृश्य, मनाचे देखणे भास, मनातीत निराभास विवेके जाणावे। श्री समर्थ यावेळी सांगतात की दृष्टीला जे जे दिसते ते दृश्य होय, मनाला जे जे दिसते ते भास होय, मनातील निराभास हे जे ब्रह्म ते विवेकाने जाणून घ्यावे। दृश्य भास अवघा बिघडे, विवेके ते पवाडे, भूमंडळी न्याते थोडे सूक्ष्मदृष्टीचे। श्री समर्थ यावेळी सांगतात की दृश्य आणि भास जोनी जिथे नष्ट होतात तिथे विवेकाने जो पोहोचतो, असे सूक्ष्मदृष्टीचे ज्ञाते या भूमंडळावर फार थोडे आहेत। वाच्यांश वाचेने बोलिला न बोलिता लक्षांश जाणावा, निर्गुण अनुभवास आणावा गुणाचे नियोगे। श्री समर्थ ते सांगतात की वाच्यांश वाचेने बोलावा, न बोलता लक्षांश जाणून घ्यावा, आणि अमुक गुण असा असतो हे कळल्यानेच तो गुण जेथे नाहीत अशा गुणातीताचे आकलन होणे शक्य असते, म्हणून गुणरहित अशा निर्गुणास अनुभवाने जाणावे। नाना गुणास आहे नाश, निर्गुणिते अविनाश, ढोबळ्याविन विशेष सूक्ष्म देखणे।
श्री समर्थ म्हणतात की अनेक गुण असले तरी ते नाश पावतात. जे निर्गुण आहे ते अविनाशी आहे. स्थूलदृष्टीच्या पाहण्यापेक्षा विवेकाचे सूक्ष्मदृष्टीचे पाहणे श्रेष्ठ होय. जे दृष्टीस न पडे ठावे ते ऐकून जाणावे. श्रवण मनने पडे ठावे सकळ काही. श्री समर्थ यावेळी सांगतात की जे दृष्टीला दिसू शकत नाही ते ऐकून जाणून घ्यावे. श्रवण मनन केल्याने सर्व काही जाणता येते. अष्टदिचे जिनस नाना उदंड पाहता कळेना. अवघे सगट पिटावेना कोणी एके. श्री समर्थ ते सांगतात की अष्टदा प्रकृतीचे असंख्य जिन्नस आहेत. ते पाहून त्याचे ज्ञान होत नाही. म्हणून माणसाने ऐरणीवर सर्व धातून सारखेच समजून पिडल्या जातात. हे सर्व पदार्थ सारखेच असे मानू नये. सगट सारखी स्थिती झाली तेथे परीक्षाच बुडाली. चवी नटाने कालविली नाना अन्ने. श्री समर्थ ते सांगतात की सर्वांना सरसकट सारखेच मानले तर ते चांगले वाईट, अविनाशी अविनाशी, श्रेष्ठ कनिष्ठ अशा परीक्षेचे काही काम उतरत नाही. ज्याच्या तोंडाला चव नाही अशाने सर्व अन्नाचा काला करावा तशी स्थिती होते. टोनपा नव्हे गुणग्राहिक मूर्खांना कळेना विवेक. विवेक आणि अविवेक एकच म्हणती. श्री समर्थ म्हणतात की मूर्ख असतो तो गुणग्राहक नसतो. ज्याला विवेक कळत नाही असे लोक विवेक आणि अविवेक एकच समजतात. उंच नंच कळे याला ते त्या अभ्यासाची बुडाला. नाना अभ्यासे प्राणी याला सुटिका कैसी. श्री समर्थ मत की ज्याला उच्च नीच परमार्थाचा अभ्यास करता येत नाही, उच्च नीच भेद असाच कळत नाही, तर नाना विद्याचा अभ्यास केला तरी त्या माणसाची जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होऊ शकत नाही. वेड लागून झाले ओंगळ त्यास सारखे वाटे सकळ. ते जाणावे बाष्कळ विवेकी नव्हती. श्री समर्थ म्हणतात की एखाद्या माणसाला वेळ लागले की त्याला ओंगळ आणि स्वच्छ वगैरे सर्व काही सारखेच वाटू लागते. असे लोक बाष्कळ आहेत. ज्याचा अखंड होतो नाश त्याशीच म्हणते अविनाश. भोचकीच्या लोकास काय म्हणावे. श्री समर्थ म्हणतात की ज्याचा अखंड नाश होतो त्यालाच अविनाश म्हणतात. वाचाळ बहिकलेल्या लोकांना काय म्हणावे. ईश्वरे नाना भेद केले भेदे सकळ सृष्टी चाले. आंधळे परीक्षावंत मिळाले तेथे परीक्षा कैसी. श्री समर्थ ते सांगतात की ईश्वरानेच नाना भेद निर्माण केले. भेदाच्या योगे सर्व सृष्टीतील व्यवहार सुरळीतपणे चालतात. पण परीक्षा करणारा जेथे आंधळा असेल तेथे परीक्षा कशी होणार. जेथे परीक्षेचा अभाव तो टोनपा समुदाव. गुणच नाही गौरव येईल कैसे. श्री समर्थ म्हणतात की जेथे परीक्षेचा अभाव असतो तो समुदाय टोनप्या लोकांचा आहे असे जाणावे. गुणच नाही तिथे गुणाचा गौरव कुठून येणार. खरे खोटे एकची झाले विवेकाने काय केले. असार सांडून सार घेतले साधूजनी. श्री समर्थ म्हणतात की जेथे खरे खोटे याची सरमिसळ होते तिथे विवेक काय करतो, तर साधू लोक विवेक करूनच असार सोडून सार ग्रहण करतात. उत्तम वस्तूची परीक्षा कैसे घडे नतद्रष्टा. दीक्षाहीनापाशी दीक्षा येईल कैसी. श्री समर्थ ते सांगतात की नतद्रष्ट लोकांना उत्तम वस्तूची पारख कशी करता येईल. जो दीक्षाहीन असतो त्याच्यापाशी दीक्षेचे तेज सामर्थ्य कसे येणार. आपले न ओंगळपणे दिशा करून शौचनेने वेदशास्त्र पुराणे त्याचे काय करीती. श्री समर्थ म्हणतात की एखाद्या अस्वच्छ माणसाने स्वतःच्या ओंगळपणामुळे शौचात जाऊनी नंतर शरीरशुद्धी नाही केली तर ते वेदशास्त्रीय पुराणे काय करणार. आधी राखावा आचार मग पाहावा विचार. आचार विचारे पैलपार पाविजेतो. श्री समर्थ म्हणतात की आधी आचार शुद्ध राखावा मग विचार शुद्धी पाहावी. अशा तऱ्हेने शुद्ध आचार विचार असेल तर बहुसागरातून पार जाता येते. जे नेमकास न कळे ते बष्काळास केवी कळे. डोळस ठकती आंधळे कोण्या कामाचे. श्री समर्थ म्हणतात की जे नियमनिष्ठ साधक असतात त्यांना परमार्थाचे रहस्य कळत नाही. ते बाष्कळ गरिष्ठ लोकांना कसे कळणार. जेथे डोळसी ठकतात ते आंधळे काय कामाचे. पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेची मानली एक. विवेक आणि अविवेक काय मानावे. श्री समर्थ म्हणतात की पाप पुण्य स्वर्ग नरक हे सर्वांना सारखेच मानले तर मग विवेक आणि अविवेकाची गरज ती काय. अमृतविषय कमनती परिविषय घेता प्राण जाती. कुकर्मे होते भजती सत्कर्मी कीर्ती वाढे. श्री समर्थ म्हणतात की जर अमृत आणि विषाला एकच म्हटले तर फक्त विष घेतल्याने प्राण जाते हे सत्य आहे. कुकर्माच्या योगाने फजिती होते आणि सत्कर्माने कीर्ती वाढते. इहलोक आणि परलोक जेथे नाही साकेल्य विवेक तेथे अवघेच निरर्थक सकळ काही.
श्री समर्थ म्हणतात, इहलोक असो वा परलोक असो, जेथे सांगोपांग विवेक नसेल तिथे सर्व निरर्थक ठरते. म्हणून संत संगती जावे, सत्शास्त्री श्रवण करावे, उत्तम गुणास अभ्यासावे नाना प्रयत्ने. श्री समर्थ म्हणतात की म्हणून माणसाने सत्संगतीत राहावे, सत्शास्त्राचे श्रवण करावे आणि नाना प्रकारे प्रयत्न करून उत्तम गुणाचाच अभ्यास करावा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे टोनप्रसिद्ध लक्षण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.